नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता 8:30 वाजता आहे. घरातले बाकीचे कामं झालेले नेहमीप्रमाणे आणि पोरांना सुट्ट्या आहे तर पोरं घरीच आहे. तर मी आज स्वयंपाकमध्ये बनवणार आहे मसाल्याची वांग्याची भाजी आणि ती मसाल्याची वांग्याची भाजी कशी बनवते मी ती रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला मग मी मसाल्याचे वांगे चिरून घेतलेले आणि दाखवते मी कशा पद्धतीने करते. तर हे बघा, मी असे 4 तुकड्यांमध्ये असे कापून घेतलेले आणि पाण्यात टाकून दिलेले होते. तर मी त्यांच्यात आता नमक भरू. आपण असं नमक भरून घ्यायचं. एक एक करून सर्व्यांमध्येच भरायचं, असं नाही तर एकात भरलं म्हणजे सर्व्यांना लागेल. सर्व्यांना असं नमक भरून घेते. हे बघा, मी सर्वांना मीठ लावून घेतलेलं आहे. आपली इथं कढई तपलेली आहे तर त्याच्यात मी तेल टाकून दिलेलं होतं पहिलेच. आता जिरं टाकते. हे बघा जिरं कसं होतंय. आणि जास्त तेल पण नाही टाकायचं, कारण की आपल्याला फोडणीला तेल तर लागणारच आहे. तर मग इथं थोडं कमी तेल टाकायचं आणि त्याच्यावरती मी हळद टाकते. आणि थोडं नमक टाकते. आणि जेव्हा आपण फोडणी घालणार नंतर मीठ टाकायच्या वेळेस आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला पहिले मीठ टाकलेलं आहे बुवा आपण. टेस्ट करूनच टाकायचं मीठ. मग आता मी पाणी टाकून देते. असं पाणी टाकून आपण त्यांना वाफवून घेऊ. आणि जास्त पण नाही शिजवायचे, कारण की आपण फोडणीमध्ये त्यांना टाकणारच आहे ना. तर थोडे नॉर्मल असे राहू द्यायचे कच्चेपणा. आणि मग आपण मसाल्यामध्ये शिजवणार त्यांना. यांना मी वाफू देते. आता आपण मिक्सरमध्ये मसाला करून घेऊ. मी इथं बघा 3 कांदे भाजून घेतलेले, खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण आहे आणि अद्रकचा तुकडा आहे. आणि आपला वेळ वाचायला पाहिजे म्हणून मी इकडे नाही बघा अर्ध्या तासात स्वयंपाक मी करून दाखवते. तर इथं मी वांगे हे होत नाही तोपर्यंत मसाला पण करून घेते. वांगे थोडे भाजले गेले शिजले गेले का लगेच आपण भाजी वरून देऊ. हे बघा असे वांगे झालेले आपले. मी आता काढून घेते. आणि याच कढईमध्ये आपण मसाला करून घेऊ. कढई तापू देते. आणि मी इथं मसाले पण काढून घेतलेले. आपली कढई तापते. आणि आपण ना इथं मसाले पण काढून घेतले. बघा इथं तिखट घेतलं आहे मी, इथं गरम मसाला घेतला आहे आणि इथं धनिया पावडर घेतलेली. आणि घरचे धनिया पावडर आहे ना, घरीच मी धनिया आणून पिसून घेतलेले. तेलाची भरणी देतो का मला? कढई गरम झालेली आहे. तेल टाकून घेते. मस्त तेल टाकायचं. आणि मी मसाला केलेला आहे आपला कांदा लसूणचा, तो मसाला टाकून घे. आणि तेजपत्ता वगैरे काही टाकणार नाही आहे त्याच्यात. आपली जशी खानदेशा पद्धतीने करतात तशीच मी भाजी बनवते. आणि आपला मसाला पण खूप छान, या मसाल्याची भाजी खूप छान येते.
आणि गुड्याताईची देवपूजा पण झाली. देवपूजा बाकी होती आमचीवाली, तर तिकडे दाखव बेटा. गुड्याताई देवपूजा करते आपली. तर इकडे एका साईडला मी गिलक्याची भाजी पण बनवून घेतलेली आहे आणि सिंपलच बनवलेली आहे पेशंटसाठी. इकडे चहा पिणं पण चालू आहे. या चहा प्यायला. पहिले तुम्हाला देते. तर हे मसाले मी असेच टाकते भाजीमध्ये आणि त्याच्यावरती थोडं असं पाणी टाकून घेते. आणि मसाले भाजताना इतका छान वास सुटतो मसाल्याच्या भाजीचा. पूर्ण गल्लीमध्ये मसाल्याची भाजीचा वास जातो माझ्या. तर हे बघा तेल सुटलेलं आहे आपलं मस्त. किती छान तेल सुटलं ना, छान वाटतं का. आणि आपण हे वांगे आता याच्यात टाकून देऊ. तुम्ही जिथं एक भाकर खाणार ना तिथं 2 भाकरी खाणार अशी भाजी बनवलेली. आणि तुम्हाला जमत नसणार ना, नक्की माझ्याकडे या. माझी यूट्यूब फॅमिली, आम्ही तुम्हाला वांग्याची भाजी आणि भाकरी खाऊ घालीन. झाले झणझणीत वांग्याची भाजी. तुम्ही मटणाला सुद्धा विसरून जाणार, इतकी छान वांग्याची भाजी लागते. आणि मटण किती महाग झालेलं आहे. 700 रुपये किलो मटण झालेलं आहे. आणि वांगे आपले 10 रुपयाचे अर्धा किलो वांगे येतात. 20 रुपये किलो वांग्यामध्ये आपण पोटभर खाऊ शकतो. काही कमतरता करायची नाही, इतकी छान भाजी लागते. मटण विसरून जाणार तुम्ही भाजीला. एक उकडी येऊ देते आता मी भाजीला. आहे बघा आपली भाजी मस्त. आणि मी इथं एसर काढलं. एसरच म्हणतात त्याला, एसरच म्हणतस ना ते. एसर आहे ना, माझ्या मम्मीने स्पेशल माझ्यासाठी करून पाठवलेलं आहे. तर आणि ते कसं केलं आहे मला काही माहीत नाही आहे. उगीच तुम्हाला सांगून आणि तुम्ही मला विचारणार कसं केलं आहे ताई सांगा आम्हाला, पण ते काही मला माहीत नाही आहे. आणि मी माझ्या आईला विचारून सांगेन तुम्हाला मी कसं केलं आहे माझ्या आईने. तर हे तर मी असं टाकून देते. घट्टपणा येतो आपल्या भाजीला आणि टेस्ट पण खूप छान येते. गुंठाळा राहू द्यायचा नाही त्याच्यात. तांदूळ, बाजरी, बेसन, डाळ असं भाजी झालेली आहे आपली. सावटे जणे म्हणून जास्त भाजी बनवलेली आहे. आपल्याला काही इतकी भाजी लागत नाही, आपली थोडी भाजी राहते. हे बघा आता आपण मस्त एक उकडी येऊ देऊ बेटा. तरी तर आपली भाजी झालेलीच आहे. हे बघा मस्त उकळी येते आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे तिला, बघू शकता तुम्ही. आणि जास्त तेलकट भाजी पण आम्हाला आवडत नाही, यांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त तेल पण टाकत नाही एवढं. तरी पण बघा किती छान तरी सुटलेली आहे. कधी कधी कसं पडून जातं आपल्याकडनं तेल, पण मी खूप प्रयत्न करते तर कमी तेल टाकायचा. आणि इथं कणिक पण मळली गेलेली, कणिकवरती काही झाकायचं. कोथिंबीर टाकते मी.
आणि वांगे चांगले त्यांना मसाला हे होईपर्यंत आपण त्यांना थोडे शिजू देऊ. गॅस कमी करते. गावावरनं शेंगा आणल्या. ते आमचे गाववाले गेलेले होते ना, त्यांनी शेंगा आणून दिल्या आम्हाला. किती ताज्या शेंगा आहे. आता स्वयंपाक झाला म्हटलं, डब्बा बी गेला आणि मग हे शेंगा मग खराब होऊन जातात, लगेच नरम पडायला लागून जाताना. मग मी काय करते, असे साफ करून घेते आणि मोठा डब्बा भरून ठेवून देते, मग ते खराब होत नाही. आता हे पूर्ण साफ करून घेते आणि दवाखान्यात डबा बी आपला चालला गेलेला आहे. आमचे जेवणच बाकी. जेवणही आल्यावरच येतील, ड्युटीवरून 12 वाजता येतील आणि आता 11 वाजलेले. तोपर्यंत म्हटलं हे बाकीचे कामं करून घेते. शेंगा वगैरे ही घाण म्हटलं पहिले आता ही शेंगाची घाण काढून घेते. अशा काढून घेते मी सर्व शेंगा पूर्ण.